नमस्कार. निपुण भारत अंतर्गत आपल्या सर्वच प्राथमिक शाळांना जो साहित्य संच मिळालेला आहे त्या साहित्य संचातील विविध साहित्यांची माहिती आज आपण घेणार आहोत. त्यातील पहिला साहित्य संच जो आहे त्याचं नाव आहे भाषा गाडी. या पद्धतीचा मोठा बॉक्स या ठिकाणी दिलेला आहे आणि या बॉक्समध्ये भाषा गाडीचं साहित्य आहे. आता यामध्ये आपण पाहूया की विविध प्रकारचे प्राणी, पक्षी आणि विविध प्रकारच्या जे आपली वाहनं आहेत, गाड्या, त्यांचं अशा पद्धतीचं आकार असलेल्या गाड्या दिलेल्या आहेत आणि या गाड्या जोडून आपण ही भाषा गाडी तयार करणार आहोत. तर ही भाषा गाडी तयार करत असताना आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये काही 5 गाड्यांचा संच दिलेला आहे आणि काही 7 गाड्यांचा संच दिलेला आहे. तर आपण या ठिकाणी पहिला जो संच आहे आपण पाहूया. हत्तीचं चित्र असलेलं आहे आणि आता आपण गाडी तयार करत असताना एक लक्ष ठेवायचं आहे की ज्या चित्रावरती असं बाणाचं चिन्ह दिलेलं आहे, कशाचं चिन्ह दिलेलं आहे, बाणाचं चिन्ह दिलेलं आहे, तो जो संच आहे, ती जी गाडी आहे ती पहिल्यांदा ठेवायची आहे. त्यानंतर तिथे की आपण दिलेलं आहे, तिथं दाखव की या ठिकाणी शब्द दिलेला आहे. तो शब्द जो आहे त्या शब्दाचा अर्थ आपण असलेलं पुढचं चित्र जोडायचं. इथं आहे शब्द इनाम. इनाम म्हणजेच काय, बक्षीस. मग तो पुढचं आपण चित्र या ठिकाणी जोडूया, बक्षीस. त्याच्या पुढे तिथं लगेच शब्द दिलेला आहे गृह. गृह म्हणजेच घर, पुढे जोडूया. त्यानंतर पुढे आहे ग्रह. ग्रह म्हणजेच सूर्यमालेतील गोल. आणि त्यानंतर पुढे आहे प्रामाणिकपणा. प्रामाणिकपणा म्हणजेच इमान. या पद्धतीनं अशी ही गाडी, भाषेची गाडी तयार होते आणि यातून मुलांसाठी शब्दसंपत्ती वाढते, मुलांचा चौकसपणा वाढतो आणि विविध रंगाची चित्र असलेली खूप अशा पद्धतीचे हे साहित्य त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि यामुळे मुलांमध्ये चांगल्या पद्धतीनं चौकसपणा वाढेल, त्यांची शब्दसंपत्ती वाढेल, विचार करण्याची क्षमता नक्कीच वाढणार आहे. तर निश्चितच शिक्षक बंधू भगिनींनी या निपुण भारत अंतर्गत असलेल्या पेटीमधील या भाषा गाडी या साहित्य संचाचा आपण अध्ययन अध्यापनामध्ये उपयोग करावा. धन्यवाद.